तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर आलंय। मुंबईतून विक्रीसाठी आणले एमडी ड्रग्ज पावडर त्या ठिकाणी विक्रीसाठी आणण्यात आणले। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात थेट आता मुंबई कनेक्शन समोर आलेले आहे। मुंबईतून विक्रीसाठी एमडी ड्रग्ज पावडर आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एमडी पावडरच्या 59 पुड्यांसह 3 आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले। 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर आले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी धाराशिवमधून आपले प्रतिनिधी रहीम शेख आपल्या सोबत जोडलेत। मी रहीमकडे जाणार आहे। रहीम, एमडी पावडरच्या 59 पुड्या त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या। धक्कादायक प्रकाराने मुंबई कनेक्शन समोर आलंय। या घटनेसंदर्भातची काय अधिकची माहिती आहे? स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना गोपनीय खबर मिळाली की तुळजापूर शहरामध्ये एमडी पावडर जे काही ड्रग्स आहे विक्रीसाठी मुंबई येथून येणार आहे आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केल्यानंतर या आरोपीच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे मुंबईपासून पाठीमागे होते आणि धाराशिव जिल्ह्यातील तांबळवाडी टोल नाका येथे हे संशयित आरोपी आल्यानंतर त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये 59 एमडी पावडरच्या पुड्या आढळून आल्या, ज्याची किंमत बाजारामध्ये 2.5 लाख होते आणि गाडी ज्याची किंमत 7.5. काही तांत्रिक अडचणीमुळे रहीमशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र तुळजापूरचं हे ड्रग्ज कनेक्शन आता थेट मुंबईपर्यंत पोहोचलं।